नागपूर ते काटोल महामार्ग ठरतोय मृत्यूचे जाळे, ग्रामस्थांकडून NHAI विरोधात संताप। काटोल रोडवरील बोरगाव फाट्याजवळ दिनांक 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी 8:30 वाजता अज्ञात वाहनाच्या धडकेत एरला गावातील अंकुश कचरू खरे वय अंदाजे 35 वर्ष याचा दुर्दैवी मृत्यू झाला। अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला असून मृत्यू घटनास्थळीच झाला आहे। या अपघाताबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। स्थानिक नागरिकांच्या मते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडला आहे। बोरगाव फाट्याजवळ प्रकाश व्यवस्था उपलब्ध नाही, त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहन चालकांना अडचण होते। तसेच महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण असून रस्त्याची अवस्था धोकादायक आहे। मृत अंकुश खरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि 2 मुली असा परिवार आहे। कुटुंबियाची आर्थिक परिस्थिती हालाकीची असून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत व मोबदला देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। या ठिकाणी वाहने प्रचंड वेगात येतात, त्यामुळे तात्काळ स्पीड ब्रेकर बसवण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। या रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। त्यामुळे महामार्गाचं काम त्वरित पूर्ण करून सुरक्षित प्रवास सुनिश्चित करावा अशी मागणी जनतेतून होत आहे। सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक मंगेश गमे, नागपूर ग्रामीण। हात हात